आज पालघर पुणे घाट परिसर, रायगड नाशिकला रेड अलर्ट, मुंबई शहर उपनगरांसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. आवश्यक नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन. मुंबई, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रायगडच्या पोलादपूरमधील क्षेत्रपाल गावामध्ये दरड कोसळली, गावाचा संपर्क तुटला, जीवितहानी टळली. क्षेत्रपाल गावाचा मुख्य रस्त्याशी आणि शेजारच्या परिसराशी असलेला संपर्क पूर्णपणे खंडित. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची वाहतूक पूर्ववत, 24 तासांमध्ये कनेक्टिंग लिंकची वरील वाहतूक पुन्हा सुरू. अतिवृष्टीमुळे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली होती. दरड हटवण्याचं काम पूर्ण होताच वाहतूक सुरू. बिनशर्त पाठिंबा, लोकशाहीमधला सगळ्यात धक्कादायक प्रकार. आपला एक अजेंडा राबवला म्हणून सरकारच्या इतर चुका पाठीशी घालणं घातक. सतत विवेकबुद्धी गहाण ठेवून सगळं कोसळू द्यायचं का? अभिनेते अतुल कुलकर्णींची फेसबुक पोस्ट. इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, 4ही पूल पाण्याखाली. आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली, तर ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी. नदीकाठची अनेक दुकानं पाण्यात. इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या 408 भाविकांची सुटका. नगर परिषद प्रशासन आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य. वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्यामध्ये यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. इंद्रायणीच्या पुराचा आज आणि उद्याच्या पालखी प्रस्थानाला फटका. पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यावर निर्बंध. केवळ मानकरी आणि दिंडी प्रतिनिधींनाच पालखी प्रस्थानाच्या वेळेला प्रवेश मिळणार. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, तर उद्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार. पुण्याच्या आळंदीमध्ये पावसाचा हाहाकार. इंद्रायणी नदी घाटावर पाणीच पाणी. इंद्रायणी नदी घाट, भक्ती सोपान पूल पाण्याखाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पावसाचा आढावा. पुण्यामध्ये 4घांचा मृत्यू, 2घे बेपत्ता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती. 568 लोकांना बचाव कार्य करून बाहेर काढलं. सुनेत्रा पवारांची माहिती. मावळ तालुक्यामधल्या पाटण गावात पहाटे घरांवर दरड कोसळून 3घांचा मृत्यू, 23 लोकांना वाचवण्यात आलं. दरड कोसळल्यानंतर गावातील घरांसह अनेक 4 चाकी ढिगाऱ्याखाली दबल्यानं मोठं नुकसान. एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून पाटण गावात शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू. पुण्याच्या मुळशीमधील धावडी गावाजवळ दरड कोसळली, 3 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती. दरम्यान घरामध्ये किती लोक होते याची माहिती घेणं सुरू. भीमाशंकरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा. पुराच्या पाण्यामध्ये मंदिराला वेढा. भीमाशंकरमध्ये पुराचं पाणी मंदिरामध्ये शिरलं. भाविकांनी गर्दी टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. कामशेत बोगद्याला गळती लागल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. कामशेत बोगदा संपतो त्या ठिकाणचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. अचानकपणे दरड कोसळली, अनेक वाहनं जागीच थांबल्यानं मोठा अनर्थ टळला. लोणावळ्यामध्ये एनडीआरएफकडून बचाव कार्य. पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. लोणावळ्यामध्ये काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती. पुण्यातील भोसरीच्या मोशीमध्ये रस्त्यावर पाणी. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतुकीचा वेग मंदावला. पुण्यातल्या सोमवारपेठ धनगर गल्ली इथे दुमजली वाडा कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातल्या घोरपडी गावात मोठं पिंपळाचं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 7 ते 8 घरांचं मोठं नुकसान. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. पुण्यातल्या दायरी पुलाला तडे गेल्याचा व्हिडिओ समोर. पुण्यामध्ये सलग 4 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशी ठप्प. कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठणेजवळील वाकणमध्ये वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल. रायगड जिल्ह्यामध्ये 4 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. अंबा, कुंडलिका, सावित्रीसह पाताळगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचं थैमान. सावित्री नदीचं रौद्ररूप समोर. महाड शहराला सावित्री नदीचा वेढा. सावित्री नदीच्या पुरामध्ये दादली, दस्तुरी पूल पाण्याखाली. सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. रायगडमध्ये महाडमध्ये पावसाचा हाहाकार. दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ परिसरामध्ये 2 ते 3 फूट पाणी. दरम्यान रुग्णालयामधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत कार्य सुरू. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल. पेण तालुक्यामध्ये अंतोरे गाव जलमय. अनेक घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. स्थानिकांचं मोठं नुकसान. पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन.
रायगड जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यामधल्या पळसदरी ठाकूरवाडीमध्ये दरड कोसळून 5 वाहनांचं नुकसान, 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहनं मलब्याखाली, जीवितहानी नाही. पुणे मुंबई एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद, महामार्गावर दरड कोसळल्याच्या घटना आणि काही ठिकाणी पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प, मंकी हिल, खंडाळा आणि ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यानं 17 गाड्या रद्द, तर 31 गाड्यांचे मार्ग बदलले. रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. रत्नागिरीमधल्या कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली, जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवला, 12 तासांनी एक लाईन सुरू. अतिवृष्टीमुळे रायगडच्या महाडमध्ये एसटी सेवा बंद, ग्रामीण भागांसह मुंबई पुणे नाशिककडे जाणारी सेवा बंद, पूर आणि बंद रस्त्यांमुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प. पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरामध्ये ओढ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, घटना सीसीटीव्ही कैद. माथेरान डोंगर रांगांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा जोर वाढला, एकाचा मृतदेह काढला तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आंब्याचं झाड कोसळलं, कंत्राटदाराच्या पथकानं झाड तोडून महामार्गावरून बाजूला केलं, घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. दरड कोसळल्यानंतर वरंद घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद, भोर महाड या मार्गावरील घाट बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे आदेश. पावसाळ्याच्या काळामध्ये दरडी कोसळत असल्यामुळे निर्णय, तर वरंद घाटामध्ये एका टेम्पोवर दरड कोसळल्याची घटना. रायगडच्या तुळशी खुर्द गावाजवळ दरड कोसळली, महाड विन्हेरे तुळशीखिंड राज्यमार्ग काही काळासाठी बंद, दरडीमुळे खेडकडे जाणारी वाहनं आणि एसटी बसही अडकल्या, जेसीबीच्या साह्यानं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. महाडजवळ सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद, नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. चिपळूणमध्ये बाजारपेठेत अर्बन बँकेसमोर झाड कोसळलं, झाड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती, घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पावसामुळे सिन्नर पंचायत समितीच्या छताला गळती, कार्यालय परिसरामध्ये पाणी साचलं, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून येण्याची वेळ, नागरिकांचा तीव्र संताप. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी नाले ओढे दुथडीवरून वाहू लागले, रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांची रस्ता ओलांडताना कसरत. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे साल्हेर किल्ला परिसरामध्ये धबधबे प्रवाहित, निसर्गाचे विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं साल्हेर किल्ल्याकडे वळू लागली. साखळी शिर्डी मार्गावरील भावडबारी घाट रेड अलर्टमुळे बंद, ढगफुटी सदृश्य पावसामुळे 48 तासांसाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद, घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता निर्णय. इगतपुरीमध्ये मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी, महामार्ग आणि शहरातील विविध भागांमध्ये महाजनांनी पाहणी केली, गिरीश महाजनांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मोठं भगदाड, नाशिकच्या मालेगाव जवळील घटना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष. मुंबई नाशिक महामार्गावरील पोद्दार शाळेसमोर पाणी साचलं, महामार्गाची उंची वाढवल्यानं शाळेच्या आवारामध्ये पाणी शिरलं, शाळेच्या गेटसमोर असलेलं विद्युत रोहित्र पण पाण्यामध्ये, खबरदारीचा उपाय म्हणून गेट बंद. नाशिकच्या लासलगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी, कालपर्यंत लासलगावमध्ये एकूण 104 मिलीमीटर पावसाची नोंद. पालघरच्या झांझरोळीमध्ये असलेल्या धरणाच्या खालील भागातील भराव खचला, झांझरोळीसह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पालघरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, झांझरोळीतील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 200हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू. पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये पावसामुळे वाशाळा फुगाळा रस्त्यावर पाणी साचलं, गावाकडे जाण्यासाठी नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय, रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. मुसळधार पावसानं कल्याण अहिल्यानगर रोड जलमय, म्हारळ इथे पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प, दुकानांमध्येही पाणी, पावसामुळे वाहनांची वाहतूक असंत, वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. अतिवृष्टीचा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला फटका, पालिकेच्या नियंत्रण कक्षातील भ्रमणध्वनी काही तांत्रिक अडचणींमुळे बंद झाल्याची माहिती, नागरिकांनी पर्यायी नंबरवर मदतीसाठी संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन. वसई विरार महापालिकेला पाण्याचा वेढा, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कमरे इतकं पाणी. पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू, पालघरच्या खोलविरा परिसराला तलावाचं स्वरूप, खोलविरा परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरामध्ये रस्त्यालगतचं मोठं झाड कोसळल्याची घटना. वादळी वाऱ्यामुळे झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. झाड पडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसातही महावितरणचे कर्मचाऱ्यांची कामाप्रती निष्ठा. भर पावसामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावलं. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी दुरुस्ती आणि देखभालीची कामं युद्धपातळीवर सुरू. पश्चिम रेल्वेची वसईपर्यंतच वाहतूक सुरू. नालासोपारा विरार पालघरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द. चर्चगेटवरून वसईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं. मुंबईतील दादरच्या चित्रा सिनेमाजवळ भलं मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनांचं नुकसान झालंय. महापालिका कर्मचाऱ्यांनी झाड हटवलं.